गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता एका बाजून आपला मोकळा देवाचं नाव घेतलं की टेन्शन नाही माझ्या अरे उद्या एकादश आणि म्हणतात सुका घेतो सुका माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव आपण बोंबली झालं आपण स्वतः बोंबली सुका घ्या कडकडात लावूया तसं गरम पाण्या वगैरे होतं आज किती गरम झाला नाही गेले सुरुवात करूया तुम्ही फक्त थंड जरा पैसा गरम करूया 45 मिनिटात बारीक एकदम कडक पैसा जरी दिलेली नसलं तरी पण बारीक वसूल पैशाची वसूल कशाची बघायची मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे आणि या कुटुंबावर पण बघा भया घराला गावात काय प्रॉब्लेम जो बोल कमी पण कामाची हमी
ते दोन्ही सुपुत्र आमदार त्यांनी पण हे गाणं बोलले. परा उदय सामंत पण बोलले. अरे बोल कमी पण कामाची हमी गेला मोडत नाही. अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी काम कुठलं बी घडत नाही. सांगतोय दादा भेटून घ्यायचा सांगतोय दादा भेटून घ्यायचा तुम्ही भैयाचं ज्ञान व्हा. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. असा सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचे आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन, या हिंदुस्थानचे आराध्य दैवत, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने प्रयत्न घडला आणि आपल्या आशीर्वादाच्या छापाखाली हा हिंदुस्थान प्रयत्न घडला. या होळकर शाहीचे संस्थापक होळ राजे मल्हारराव होळकर. इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हारता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यशोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ही धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणांची नतमस्तक होऊन माझ्या विंडगावचं ग्रामदैवत आई गौराई देवी गावची माझ्या एक गाई नात्याचा धनी केदारले देव चौहाटा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि नटेश्वर रंगदेवता जागेवादक यांना नमस्कार करत मी मोरगादी बाबुरावचे घराण्यातील भीमाशंकर नारायणराव बाबा राजाराम गणेश भिकाजी गोपाल हुसार गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवरा शाहीर विकास कांबळे तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आज माझे भक्तीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत. ते संजय चोपटे, अतुल इंधळे आहेत, किबोर्डला अजित चव्हाण आहेत, बेंजला अमोल नरेशकर आणि अष्टपडला रोहित जिंगे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा माझा मित्र राजू पड्याल. तुम्हाला सर्वांना मनाचा मुजरा करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर दादा येडगे, तुकाराम येडगे या तरुणाला आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या बुद्धीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे. आणि आज लांजा राजापूरचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या जे कट्टर समर्थक आहे ते दादा येडगे मित्रमंडळ त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तिद्रयाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत बारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाले सरकारांवर. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला बारी करायची आहे. मुंबईचा सगळ्यात मोठा हॉल या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर भास्कर, सुभाष भांबरकर माऊली आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा त्यांनी त्यांचं नाव, माझं नाव सांगताना हात झटकलं, वाटत नाही. अरे माणूस आहे, हे असले आपले संस्कार नाही, असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे. पण आपण सौजन्याने वागणार एका मर्यादेपर्यंत, नंतर पुढच्या पुढे बघू. तर साहेब संतोष गुलाबने, माझे माऊली तुषार पंदिरा आहेत, शिवाजी कोकरेश बुवा आहेत, माझे मित्र, माझे भाऊ आले नितेश गुरव बुवा आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले,
राजेश शिवे आहेत, शाहीर राजे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई मावले आहेत और भास्करभाई कार्यमन आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहे, फणसात फणस बरका फणस आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश तांबे, माझा पाठेराकर, राजू प्रीत, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे आहेत. प्रवीण पत्यान यांचा आशीर्वाद आलेला आहे मला. चंद्रकांत खराचा आलेला आहे, प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघ सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे, ते सगळे आपले ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली शरणु जमी विघ्न भंडना हे दयानिधे श्री गजानना. उद्या वारी आहे, आषाढी वारी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन शाहिरांनी फार छान गायलेलं आहे आणि मी तुरेवाला आहे, गायलाच पाहिजे. विठ्ठलाचं मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग. टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग. भाव भक्तीचा जाणून घे, भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड ही मानून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. तुझ्या भजनात तारकळ्यांच्या संग तुझे गातो भाव भक्तीचा जाणून घे. भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड
What?
या ठिकाणी जय हनुमान सोळदाई नाचमंडळ देवरूप परशुराम वाडी नावळगी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. नव तरुण मुंबई मंडळ आवरे गुरवाडे गोहागर आणि शाहीर विकाली घोड आयोजित मंगेश यादव माझे मित्रच आहेत, शक्तीवाले कलकीवाले आणि त्यांच्या विरोधात आमचे गुरुबंधू संतोष कोल्हापुरे यांचा शनिवारी 19 जुलैला कार्यक्रम आहे. साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा 101 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. आणि आमची राजू प्रेत यांची कन्या इसकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो यांच्यात पण लोकांना प्रॉब्लेम हे म्हणजे किती शंका की हे काय दिलं ह्याच्यात पण नाव घ्यायचे असो. आता काय नटेश्वर आहे, आता खोटं पण बोलतो आणि खरं पण बोलतो. आता काय पैसा आले पैसे. सुधाकर भास्कर माऊली 500 रुपयाचे आशीर्वाद आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली याचकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं आता काय बोलणार. गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा तुमचं म्हणे गण फेमस आहे, चांगलं आहे, परंतु आला की परंतु लपड्याची कशी आली, लपड्या केली बलका या बंडान अशा किती महिना अगं या महिने तो महिना काय चिमणी सुकाट घेतात सुकाट असल्या चिमण्या अशा भर जातात प्रमाणे बोलून शास्त्रात झाली करून त्याचा लोकांना त्रास आहे. आता आपण धांगर ढेंगाने गळ्यात ढेंगा त्यांची ढेंगा मी काढतो बरोबर माहीत आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर हे किट्टू बोलावलं म्हणजे या करा हे करा बघा जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि त्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं त्या कोकणातला गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्कोमध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागा. स्वर्गावर तरतो तिथं तू जाणार कधी. तो मित्र सांगतो दुसऱ्याला स्वर्गावर तरतो तिथं तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जाणार कधी स्वर्गावर तरतो तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. पुण्यई गुणास खावी निसर्गाच हे दान.
प्रेम डोळ्यात रूप बघून देहभान वर्षभर तिथे भावती वाट लहान असो वासान येतो लाडका बाप्पा वर्षाला भगवते भूतकाळ झरे नाले वहाळ आणि वाहते नदी झरे नाले वहाळ आणि वाहते नदी उठाव पगलमणी गणपती सणासुदी राम पगलमणी गणपती सणासुदी राम पगलमणी गणपती सणासुदी राम पगलमणी गणपती सणासुदी शब्दामध्ये ना सांगता येत निसर्ग कौतुक मनाचा संवाद होतो दिवाशी झाड छेडून नाचूक सजते भानुषी करोती गोड तुकडीचे हे मोदक लहान थोर बघ धरती देवान ढोलकी वादक सुखाची भूमी सुखाची भूमी उठाव पकनमधी गणपती सणासुदी उठाव पकनमधी गणपती सणासुदी उठाव पकनमधी गणपती सणासुदी उठाव पकनमधी तिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागा तिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागा स्वर्ग गावात येतो तू जाणार कधी स्वर्ग गावात येतो तू जाणार कधी गणपती सणासुदी यावं जाव कोकणामधी गणपती सणासुदी अमोल साळवी यांच्याकडून या लहान दोन बालकांना 100 रुपयाचं खावा दिला तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलगीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे. कृपया या डोंबिवलीवासींना मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा. दिगंबर भोर माऊली उमेश बडवे आणि निलेश भोर माझे मित्र याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालल्या पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोयडवरून आलेले आहेत लांजा 1000 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मी चाचा माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं. माऊली तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू दे.
अनेक लोक आहेत, क्षमा करा माझं कोणाला ठिकाणी नाव राहिलं असेल तर आता जाऊया गवळीकडे. बघा झाला वारी सुरू केली, 11:30 आले, आता सगळं झालंय. आता ह्या यांच्या भागाचे भाग काय थिएटर मध्ये तेवढे शक्य होत नाही आणि बुवांना माहिती आहे त्यांना भेटतील की नाही. तर बुवा म्हणतात आधुनिक म्हणतात जे प्रेम आहे त्याला लपडं म्हणतात आणि तेव्हाचं प्रेम होतं, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, खिरापती सारखा हिंद पण याला थोडा पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ते अशी खिरापत वाटली ना ते असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान गेलेली आहे, डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आणि म्हणतात लपडा. पण बुवा पोपट पोपट या चिमण्यांना या मैनांची दैना केल्याशिवाय काय गप राहण्यात ना. अरे तुरेवाला आहे मी, तुरेवाला आहे. अरे शास्त्रानं बोलायचं असेल, शास्त्रानं बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी पडलं तर मला सांगा आणि तुम्हाला कधी वावलं पडलं तर सांगा. पण या ठेंगावरती करायची, आईला करत नाही, बाबाला करत आणि हे सगळे करत, ह्या मी नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्यतो नाही करत. शक्तीपुरात अनेक बदल झाले, त्याचं काय क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे, लोक फरमाईश येतात, चांगल्या गाण्याला फरमाईश देणार, चांगल्या गवळीला फरमाईश देणार, टिंबाला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही यांना डोळे लाल करू आणि मला सांगा हुशार आहे तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय माझ्या राधेला नाही, पण काय म्हणते राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या जे आहेत ना त्यांच्या मनात आहे काळा, मनात लय काळा. अरे आपण काळा मनात तर चांगला माणूस, पण माझ्यावर जे डाव लावताय हे काळाने नो काय म्हणतोय मी ऐका ऐका. आता काय बोलूया, सुरुवात करूया आपण. आपल्यानो जीव टाकावा वाटतो हा, जरा वळून बघ तू माग, राग नाकाव तुझ्या कागे, जरा वळून बघ तू माग, राग नाकाव तुझ्या कागे. दिल्या शब्दाला पोरी तू जागे, तू जागे, दिल्या शब्दाला पोरी तू जागे, तू जागे, मगनाला माझ्या लागे. दिल्या शब्दाला पोरी तू जागे, जागे, इथं तिथं नाव आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जागे, तू जागे, मगनाला माझ्या लागे. शब्दाला तू जाग बाई जाग, मगनाला माझ्या लागे. शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मगनाला माझ्या लागे. शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मगनाला माझ्या लागे.
झालं आपलो कधीच नाही, आपलो कधीच नाही, आपलो कधीच नाही. तुला काही कशाची सांग नाव भक्ती रंगात दोघ, तुला काही कशाची सांग नाव भक्ती रंगात दोघ. दिल्या शब्दाला पोरी तुझा ग तुझा ग, दिल्या शब्दाला पोरी तुझा ग तुझा ग. मगना झाला माझा नाग, दिल्या शब्दाला पोरी तुझा ग तुझा ग. मगना झाला माझा नाग, दिल्या शब्दाला पोरी तुझा ग तुझा ग. मगना झाला माझा नाग. रडवळून बघ तू माग, रगला गाव तुझ्या ग, रडवळून बघ तू माग, रगला गाव तुझ्या ग. प्रभाकर झोळे, शांताराम कुलापे 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आलेला आहे आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आणले. धन्यवाद माऊली. आणि माझा संजय भोजे आलेला आहे. संजय भोजे गाव नेरके 201 रुपयाचा पारितोषिक. चंद्रकांत माने गाव मिळा 200 रुपये. धन्यवाद. आणि गवळणीसाठी श्री हरेश कोकरे, श्री तुषार शिंदे गाव पाचल याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि म्हणतात घासून लावून घासूनच जाणार. आर्या प्रणित, आर्या अजित मोहित, आर्या अजित मोहित लहान कलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि राज उद्धव भाऊने एकत्र यावे 500 रुपयाचं पारितोषिक आणले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजाराम माने यांचे मामासाहेब यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे श्रीराज शिंदे कलाकार मंच मुंबई, कैलासवासी सुनंदा गोविंद कोल्हापटे यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष भावदारे यांच्याकडून लहान बालकलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलं परत पैसा आलं. फ्रेंड सर्कल सुंदवाडी शिरावली लाटा याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे कोवत गणाला आणि मोरे तुमचं लगायचं. तर गवळण झाले तुषार फरमाईश घेता येईल काय पर गाण्याची घेऊ. शाहीर संदीप सोबत याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय. धन्यवाद. नावगणाचं गोतायचं आणि सुखात नांदायचं, गावदेवाच्या हुकमान नाथ नव्यात सांगायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला ममत बांधायचं. अरे कोण बांधायचं गणाला, कोण बांधायचं आणि सुखान नांदायचं गणाला, कोण बांधायचं. धन्यवाद. आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक. आता बुवांच्या अजून एक आहे श्री जानाईदेवी मित्रमंडळ झोरेवाडी. 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली, नड झाली, जरा घरच्या जेव्हा नड झाली आणि लाईट गेली. बुवांचं एक आत्मस्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला, एवढा आर्थिक नुकसान केलं. पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक म्हणून नाराज व्हायला नको. आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतली आहे. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. ज्याने त्याने ते देखील घेतलेले आहे त्यांनी जपून ठेवा. त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे. तर प्रकाश पांडे भाऊ आणि प्रतिस्पर्धी मी कंटाळलेला आणि सगळं बंधू प्रश्न विचारलेला आहे. लय वर्षक असतो आम्ही वेगवेगळे उत्तर दिली, त्याच्यातली आमची उत्तर त्यांची अट आहे, अटीच आहे.
नंतर टाकलेली आणि आज लिहून देतो. आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे. तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांचे नाव काय? तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली. हो, ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहायला पाहिजे किमान शाहिराला. जाऊया. तर काय म्हणतात भान मारे. कुठल्या शक्तीवाल्याने सांगितलं हो? कुठल्या कलगीवाल्याने सांगितलं होतं भान मारे? कुठल्याने सांगितलं होतं? संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काही फालतू गोष्टी बोलू नका. नाही तर मग चपलेचा हार मी काय झाले तुमच्या आणि तुटलेल्या खटाच्या घालेल आणि खरोखर येऊन घालेल. हे असं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर भर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचंय बुवा. तर एक मोकळा गातो. मी पण एक मोकळा गातोय बुवा. कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शाप तुकडा मारून टाकेल शेतकरी सांगतो त्याला औषधीला. काय म्हणतो? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. आकडी कोयती कमरेला असता, करायची नाही रे कुठली चिंता. बळीराजाला मिळालं वरदान, होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी कलकी वाली पाहिजे. शास्त्र अभ्यास, माझी कलकी वाली पाहिजे. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 चल हट बघू बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. असं आहे ते सगळं. कैलासवासी महादेव खंडोबा भटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष भटकारे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक गाव पाचल. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग झोरे, पांडुरंग गोरे, हरेश कोकरे, तुषार शिंदे गाव पाचल व पुढचं नाही वाचत 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुदेश गोपाळे 121 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजक कलगीतुऱ्याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला या जुलैला याच नाट्यगृहात आहे.
कलगीवाले आहेत राजेश टिकम आणि प्रतिस्पर्धी शहर विकास लांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतो. तुम्हा आम्हा सर्वांना येणे एकत्र चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुरे आयोजित कलगीतुराचा सामना गुरुवार 24 जुलै 25 रात्री 7 वाजता याच ठिकाणी आहे. याच नाट्यगृहात संदीप मोरेभाऊ आहेत आणि आमचे मित्र अनिल गराटे आहेत. तिरेवाल्या सामने रंगतदार होणारी सामना हा. या कार्यक्रमाला हास्यजत्रा कलाकार सिने अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रकांत मांजरे माऊली यांच्याकडून हे मोरेभाऊंचे आणि माझ्यासाठी हे आलेले 100 रुपयाचे धन्यवाद. आता एक गीत घेतो. दोस्तीचा पत्ता हुकमी एका केलाय भारी नाद. अरे दोस्तीचा पत्ता हुकमा एका केलाय भारी नाद. भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे प्रकाश झोरे गाव पाचल यांच्याकडून 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माझे अध्यक्ष राजापूर नगर समाजाचे 201 रुपयाचा पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांच्या चरण घेऊ 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं मला संपलं. दुपारचं जेवण झालं आता रात्रीचं बाकी. डॉक्टर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या. शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्या प्रमाणे बारे केली आम्ही मागून आणले. आमचा स्वभावच तसा आहे. तर त्या नेहमी ते तुमच्या ठेवायला. तर आता तुम्ही जी बारी ते साजरे कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूला शुभेच्छा. मी शॉर्टकट मध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय इकडे तिकडे झाला असेल क्षमा करा. परत येतोय 10 मिनिटासाठी.
हो.